नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये परत आपले एकदा स्वागत आहे. आपण आज अजून एक नवीन महिरप शिकणार आहोत. त्यासाठी लागणार आहे इथे 2 कलरचे मी मणी घेतलेत. एक असा पिंकिश आहे, म्हणजे अबोली टाईप कलर आहे, आणि एक क्रीम कलर घेतला आहे. 30 नंबरचा तंगूस घेतला आहे. हे बघा, वायर कट करण्यासाठी कात्री, सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेला आहे. तर आपण आता ती महिरप करायला सुरुवात करूया. सुरुवातीला ना मी 8 हे कलरचे मोती ओवून घेणार आहे. आणि गाठ मारली आहे, तर एक 4-5 मोत्यातनं सुई अशी बाहेर फिरवून घेणार आहे. तिथे एक 8चा आपला गोल तयार होईल. हे बघा, 8 मण्यांचं सर्कल झाल्यानंतर 6 मोती परत रंगीत कलरचेच घालायचे आहेत आपल्याला. मग एक क्रीम कलरचा घालायचा आहे. परत 8 हे कलरचे घालायचे आहेत. हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीने मागे पुढे करू शकता. हे बघा, 8 मोती मी परत हे रंगीत मण्यांचे घातलेत. आता परत इथे एक क्रीम कलरचा मणी घालणार आहे आणि 3 मणी परत हे रंगीत घालणार आहे. हे बघा, 8 मण्यांचं गोल केल्यानंतर मी किती मणी घातलेत? सुरुवातीला 6 मणी कलरचे घातलेत, परत एक क्रीम कलरचा घातला आहे, नंतर 8 रंगीत घातलेत, परत एक क्रीम घातला आहे आणि नंतर 3 रंगीत घातलेत. टोटल 19 मणी झालेत आपले. आता काय करायचं, हे 3 मणी सोडून द्यायचे आणि ह्या क्रीममधनं सुई बाहेर काढायची. फक्त क्रीममधनंच बाहेर काढायची. तर क्रीममधनं बाहेर काढल्यावर 5 हे रंगीत मणी घालायचेत. हे बघा, आता हे साईडला जे मणी आहेत 8, त्यातनं पहिले 5 सोडायचे क्रीम नंतरचे. 1 2 3 4 5. 6व्या मण्यापासून वरती सुई, म्हणजे ह्या क्रीम नंतर जे 3 आहेत, खालून 6वा 7वा 8वा असे 3 मणी, हा क्रीम कलर आणि पुढचे 3 असे एकूण 7 मण्यांमधनं सुई आपल्याला एकदम बाहेर काढायची. हे बघा, परत एकदा सांगते, साईडचे जे 8 मणी आहेत, ह्या क्रीम नंतरचे खालचे 8 मणी, त्यातले 5 मणी सोडून द्यायचे आहेत. 1 2 3 4 5 मणी सोडून दिलेत. उरलेले 3 मणी, वरचा हा क्रीम कलरचा 1 मणी आणि परत पुढचे 3 मणी, अशा एकूण 7 मण्यांमधनं सुई आपल्याला एकदम बाहेर काढायची आहे. डिझाईन थोडी वेगळी आहे, त्यामुळे थोडं काळजीपूर्वक बघा. हे बघा, आता परत 5 आपल्याला हे रंगीत मणी घालायचे आहेत.
ह्या 8 मण्यांमधनं आपण आता ह्या साईडला ह्या मण्यातून विणकाम करत खाली आलेलो आहे. हे बघा, हा मग 8 मण्यांचा पहिला सर्कल आहे. तर हे पहिले जे खालचे 2 आहेत ना ते सोडायचे, हे 2 सोडायचे आणि ह्या वरच्या तिसऱ्यातनं सुई बाहेर काढायची. हे बघा, असं डिझाईन सुरुवातीला तयार होईल. आता परत हे 5 कलरचे मोती घ्यायचे आहेत. मी इथे कलरचं घेतला आहे, तिथे तुम्ही क्रीम कलर किंवा व्हाईट कलरही घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीने कलर कॉम्बिनेशन इथे तुम्ही घेऊ शकता. हे बघा, 5 मोती घातलीत मी रंगीत कलरची. हे बघा, 5 मोती घातल्यानंतर हे साईडला जे 5 घातलेले आहेत त्यातला मधला जो आहे 3 नंबरचा, त्यातनं सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा, वरती थोडंसं असं छोटंसं हार्ट शेपचं डिझाईन तयार होईल. हे बघा, आता इथे काय करायचं आहे, 2 रंगीत मणी आणि 3 पांढरे मणी घालायचे. दोन रंगीत 3 पांढरे. आता हा साईडला जे 7 मण्यातनं आपण सुई काढली होती एकदम, त्यातनं हा जो क्रीम कलरचा मणी आहे त्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता इथे 3 क्रीम कलरचे मणी आणि 2 रंगीत मणी, असे 5 मणी घालायचे आहेत. ते बघा, हे खालचे जे 5 मणी दिसत आहेत त्यातनं मधल्या म्हणजे नंबर 3च्या मण्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता परत इथे 2 रंगीत मणी, एक क्रीम कलरचा मणी आणि 3 परत रंगीत मणी घातलेत. रंगीत म्हणजे आता मी इथे आबोली घेतलाय तर मी आबोली म्हणते त्याला, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. हे बघा, असे मी एकूण 6 मणी घातलेत. आता काय करायचं, हे 3 सोडायचे, हे क्रीममधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता इथे 2 पांढरे घ्यायचेत आणि 3 क्रीम कलरचे. आता हे साईडला जे 5 आहेत त्यातनं हा मधला नंबर 3चा, त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. इथे ना आपलं एक शंकरपाळा तयार होणार आहे ह्या क्रीम कलरच्या याचा. आता इथे 2 अबोली कलरचे मोती, एक क्रीम कलर आणि परत 2 अबोली, असे 5 मोती घेणार आहे मी. आता बघा, हे साईडचे जे 5 मणी आहे त्यातल्या नंबर 3च्या मण्यातनं सुई किंवा मधला जो आहे 5 मधला मधला, त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. परत दोरा घट्ट ओढायचा आहे. आता 3 क्रीम कलरचे मणी आणि 2 अबोली मणी घेणार. आता हे बघा, वरच्या साईडने 2 सोडायचे आणि हा जो तिसरा आहे म्हणजे हे जे 5 मणी घातले होते आपण त्यातल्या
नंबर 3च्या मोत्यातून सुई काढायची, म्हणजे खालून 2 सुटतात, वरतून 2 सुटतात. नंबर 3च्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा. आता परत 5 हे अबोली कलरचे मणी घालणार आहे मी. आत्ता आपण साईडला जे 5 मणी घातलेत त्यातनं मधल्या मण्यातून म्हणजे नंबर 3च्या मण्यातून बाहेर यायचं आहे खालच्या दिशेने. दोरा घट्ट ओढा. आता आपल्याला इथे ना हा जसा शंकरपाळ्याचा ह्या साईडचा आकार झाला आहे तसा आपल्याला आता इकडे तयार करायचा आहे. तर सुरुवातीला 3 क्रीम कलरचे मणी येणार, आणि 2 अबोली मणी. असे 5 मणी घातलेत मी. आता हे मधले जे 5 आहेत त्यातनं नंबर 3च्या मोत्यातून म्हणजे ह्या एका क्रीम कलरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. आता इथे उलट करायचं आहे. 2 आबोली घ्यायचेत आणि 3 क्रीम कलरचे घ्यायचे. असे 5 मणी घेतलेत. खालचे जे 5 आहेत साईडचे त्याच्या मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. आता परत 2 आबोली, 1 क्रीम आणि 3 आबोली असे 6 मणी घालायचे. परत खालचे 3 मणी सोडायचे. एका क्रीममधनं वरच्या दिशेने सुई बाहेर आणायची. आता पूर्ण 5 हे अबोली कलरचे मणी येणार. हे साईडचे जे 5 आहेत त्यातनं नंबर 3च्या किंवा मधल्या मण्यातून सुई बाहेर काढायची. आता इथे पूर्ण 5 क्रीम कलरचे मणी येणार आहेत, कारण आपला शंकरपाळ्याचा आकार इथला तयार होतो. शंकरपाळा म्हणा किंवा चौकोन म्हणा. हे बघा. आता साईडला जे 5 मणी आहेत त्याच्यातनं मधल्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. इथे सगळा 5 मण्यांचा खेळ आहे. फक्त खालच्या दिशेने 6 मणी आहेत. हे बघा. हे असं आपलं डिझाईन तयार झालं आहे. आता इथे मी परत 5 अबोली कलरचे मणी घालणार. हे बघा. वरतून 2 सोडायचे. या तिसऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. परत 5 अबोली मणी. साईडच्या 5 मण्यांच्या मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. परत 5 अबोली कलरची मणी.
साईडचे जे 5 आहेत त्याच्या मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. परत 5 आबोली मणी घेतलेत. साईडचे जे 5 आहेत त्याच्यातल्या मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. परत आता इथे 6चा सिक्वेन्स येणार आहे. 2 आबोली, 1 क्रीम आणि 3 आबोली. परत खालची 3 आबोली सोडायची. या क्रीममधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. परत 5 आबोली मणी घ्यायचे. ह्या एका मण्यातून तर सुई काढणारच आहे आपण मधल्या. आता इथे असं विणायचं नाही आहे, तर आपल्याला ह्या साईडनी परत काढायचं. म्हणजे आपल्याला आता इथे एक ना असा खोलगट पाकळीसारखा शेप घ्यायचा आहे. तर आता आपण ह्या इथून मधून काढल्यानंतर अजून 1 2 3 4 5 6 अजून 6 मण्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. जसं आपण इकडे फिरवलं होतं ना त्या टाईपमध्येच आता करायचं आहे आपल्याला. हे बघा, म्हणजे ह्या खालच्या मधल्या याच्यातनं काढल्यावर 1 2 3 4 5 6 अशा एकदम 6 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. इथं ना मध्ये पाकळीसारखा छान खोलगट असा आकार तयार होतो. आता करताना येईलच ते लक्षात तुमच्या. परत आता 5 मोती आबोली कलरचे घेतलेत मी. हे बघ, वरतून 2 सोडायचे. खालच्या मधल्यामधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. एक शंकरपाळ्या झाल्यानंतर ही अशी आपली एक खोलगट पाकळी तयार होत जाणार आहे. हे पॅटर्न दिसायला खूप छान दिसतं, म्हणून मी हा शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आता परत 5 आबोली कलरचे मोती. साईडच्या या 5 मधल्या मोत्यातून सुई खाली आणायची. आता इथे बघा, आपल्याला एकदम 11 मोती घालायचे. तर 5 हे आबोली कलरचे मोती येणार आहेत. आता आपण इथून दुसऱ्या पॅटर्नला सुरुवात करतोय, म्हणून एक क्रीम कलरचा मोती आणि परत 5 आबोली मोती. मी असे 11 मोती ओवून घेतलेत. आता 11 मोती ओवून घेतल्यानंतर हे मधले
ह्या साईडची किती सोडायचे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ह्या साईडचे पण 11 मोती सोडायचे आहेत. आता खालून जी ही पाकळी दिसते ना आपल्याला, हे मोजण्यापेक्षा ना तुम्ही ही खालून जी चौथी पाकळी आलेली बघा, 1 2 3 4, ही शंकरपाळ्याची जी पाकळी आलेली आहे त्यातनं या 5 मधल्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. म्हणजे असा एक आपला इथे प्लेन पाकळीचा आकार तयार होईल. हे बघा असा. आता इथे परत पहिल्यासारखे 2 आबोली, 1 क्रीम आणि 3 आबोली, असे 6 मोती घातलेत मी. परत 3 मोती सोडायचे, एका क्रीममधनं वरच्या दिशेने बाहेर यायचं आहे. आता परत आपला 5 मोत्यांचा खेळ चालू होणार आहे. आता परत इथे 5 अबोली कलरचे मोती येणार आहेत. इथे अजून थोडंसं ना ही स्टेप कळायला थोडा अवघड जातो. आता इथून डायरेक्ट हे शंकरपाळ्याची सुरुवात नाही, तर आपली ही पहिली जी लाईन आपण केली आहे ना, तसं आपल्याला परत जायचं. जसं आता इथे आपण एकदम 6 मोत्यातनं वरती आलो होतो, तसंच आता इथे परत जायचं आहे. हे खालचे जे क्रीम नंतरचे खालचे जे 5 मोती आहेत ना, त्याच्यातनं मधल्या मण्यातून हा मधला मोती, त्याच्या वरचे 2 मोती, हा क्रीम आणि परत वरच्या साईडचे 3 मोती, अशा 7 मोत्यांमधनं आपल्याला एकदम सुई बाहेर काढायची आहे. दोरा उडल्यामुळे इथे थोडा हा आकार वेगळा येईल, पण जेव्हा आपण परत हे कंटिन्यू करू ना, तेव्हा अशी खेचल्या जाते ती पाकळी. हे थोडं इथे करताना लक्षपूर्वक पहा, नीट कसं करते ते समजावून घ्या आणि मगच करा ती महिरप. परत आता 5 आबोली कलरचे मोती घातलेत. मधल्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. परत 5 आबोली मोती, हे बघा आता इथे असा आकार तयार झाला दिसेल. तर ह्या 5 मधल्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. दोरा घट्ट ओढा. आता इथे बघा शंकरपाळ्याला आपली सुरुवात होणार आहे, म्हणून आपण काय करणार आहे, आधी 2 आबोली कलरचे मोती घालणार आहेत, 3 क्रीम कलरचे मोती. आता मधले हे जे 7 मोती आहेत त्यातल्या ह्या क्रीममधनं आपल्याला खालच्या दिशेने बाहेर यायचं आहे. आता इथे आधी 3 क्रीम कलरचे आणि मग 2 आबोली, असे 5 मणी घालायचे. साईडला जे 5 मोती त्याच्यातल्या मधल्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. आता परत 6 मोती, 6 मोत्यामध्ये 2 कसा सिक्वेन्स आहे, 2 आबोली, 1 क्रीम आणि 3 आबोली. खालचे 3 सोडायचे, क्रीममधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा आता शंकरपाळ्याची ही बाजू करायची खालची. तर आधी
2 आबोली कलरचे मोती, आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतले. साईडचे जे 5 आहेत त्याच्या मधल्या मोत्यातून म्हणजे नंबर 3च्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. हा मधला भाग करायचा आहे. तर 2 आबोली, 1 क्रीम आणि परत 2 आबोली असे 5 मणी घेतलेत मी. हे साईडचे जे 5 आहे त्याच्या मधल्या मोत्यातून म्हणजे नंबर 3च्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता हा क्रीमचा भाग करायचा आहे आपल्याला, म्हणून आता आधी 3 क्रीम कलरचे मोती आणि 2 आबोली कलरचे मोती घेतलेत. असे 5 मोती घेतले. 5 मधल्या नंबर 3च्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता परत इथे 5 आबोली कलरचे मोती, साईडच्या 5 मण्यांमधल्या नंबर 3च्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची. आता साईडचा भाग करतोय म्हणून आधी 3 क्रीम कलरचे आणि 2 आबोली असे 5 मोती घेतलेत. ह्या 5 मधल्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. आता आधी 2 आबोली आणि 3 क्रीम कलर, साईडच्या 5 मधल्या नंबर 3च्या मण्यातून किंवा मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. आता परत 6चा सिक्वेन्स, आधी 2 आबोली, मग 1 क्रीम, परत 3 आबोली, खालची 3 सोडायची. ह्या क्रीममधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. परत 5 आबोली, साईडचे जे 5 आहेत त्याच्या मधल्या मण्यातून म्हणजे नंबर 3च्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता हा चौकोनाचा इथला भाग पूर्ण करायचा आहे म्हणून पूर्ण 5 मोती क्रीम कलरचे येणार आहेत. साईडचे जे 5 आहेत त्याच्या मधल्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. परत 5 आबोली कलरचे मोती, पाच मधल्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. परत 5 आबोली कलरचे मोती, साईडच्या 5 मधनं मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. परत 5 आबोली कलरचे मोती,
माझी ग्रेसमध्ये चालली. बघा मी 5 आबोली कलरचे मोती घातलेत. या 5 मधल्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. परत 5 आबोली कलरचे मोती. हे साईडचे जे 5 आहेत त्यातनं मधल्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. तर इथे 2 आबोली, एक क्रीम आणि 3 आबोली असे 6 मोती घातलेत. खालचे 3 सोडायचे, क्रीममधनं वरती जायचे. आता हे बघा आपला दुसरा शंकरपाळा तयार झाला आहे. तर आता आपण ही स्टेप करणार आहोत. इकडे एकदम वरती 7 मण्यांमधनं वरती जायची. तर आधी सुरुवातीला हा भाग करायचा आहे आपला खाली. म्हणजे एका डिझाईनमध्ये आपले खाली जर मोजले तर 1 2 3 4 पाकळ्या येतात. हे बघा 1 2 3 4. ही चौथी झाल्यानंतर ह्या 7 मण्यांमधनं आपल्याला वरती जायचं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी हे सांगत आहे की हे खालचं मोजायचं. म्हणजे 4 पॅटर्न जर आपले खाली झाले शंकरपाळ्याच्या तर आपलं हा पाकळीचा आकार हे डिझाईन येणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे बघा मग हे माझे 4 झाले. हे पुढचे 4 या दुसऱ्या शंकरपाळ्यासाठी. आता इथे मी 5 मोती आबोली कलरचे मग घालून घेते. हे बघा 5 मोती घातल्यानंतर आपण जे मध्ये एका मण्यातनं काढतो ना, तर त्याच्याऐवजी हा एक मणी तर ह्या एका मण्यातनं मी काढून दाखवते. पण त्याच्या पुढे ना आपल्याला 1 2 3 4 5 6 अजून पुढच्या 6 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. म्हणजे तो धरून 7 मण्यांमधनं सुई आपण बाहेर काढणार आहे. तर ह्या साईडच्या 3 मण्यांमधनं. हे केव्हा करायचे? हा शंकरपाळा पूर्ण किंवा हा चौकोन पूर्ण झाल्यानंतर ही स्टेप येणार आहे. आता इथे परत 5 आबोली कलरची मोती. साईडच्या 5 मधल्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. हे थोडंसं असं आकसल्यासारखं दिसतं इथे डिझाईन, पण प्रेस केल्यानंतर बसतं ते व्यवस्थित. नाही बघ आता आपल्याला हा भाग करायचा आहे पाकळीचा. आता सुरुवातीला तर आपण आधी 5नी जोडून इथे वरचा भाग जोडून घेणार आहोत 5 मणी घालून. नाही बघा 5 मणी घातलेत. तुम्हाला ह्या शंकरपाळ्यानंतर फक्त वरती एक इथे आकार दिसत असेल आणि इथे एक आकार दिसत असेल, मध्ये खोलगट भाग दिसतोय बघा. तर आपल्याला आता वरचा आकार जो आहे तो ह्या वरच्या आकारात जोडायचा आहे. 5 मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. आता एकदम आपल्याला 5 आबोली कलरचे मोती
एक क्रीम कलरचा मोती, आणि परत 5 अबोली कलरची मोती घालायचे. असे 11 मोती घालायचे आहेत आपल्याला. आणि आता खाली जो हा आकार दिसतोय त्यातनं मधल्या मोत्यातून 5 म्हणजे 5 मधल्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. आता परत इथे 6चा सिक्वेन्स येणार. 2 आबोली, एक क्रीम कलर, आणि 3 अबोली कलरचे मोती. असे 6 मोती घातले. खालचे 3 सोडायचे. क्रीममधनं वरच्या दिशेने सुई बाहेर आणायची. आता इथे परत 5 अबोली कलरचे मोती घालायचे. हे बघा, आता आपण पाकळीच्या ह्या साईडची म्हणजे स्टार्टिंग करत आहोत. तर म्हणजे ही पहिली पाकळी येणार आहे आपली. आता ह्या क्रीम नंतरचे जे 5 मोती आहेत त्याच्यातल्या मधल्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. इथून काढली. मग आता इथे जसं आपण वरती अजून 6 मोत्यातून बाहेर पडलो होतो तसंच इथे जायचं आहे. आता ह्या एका मोत्यातून बाहेर पडलो तो 1 2 3 4 5 6 म्हणजे एकूण 7 मोत्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. हे कधी फक्त मधल्या हा शंकरपाळ्याचा आकार झाल्यानंतर ह्या 7 मण्यांमधनं बाहेर पडायचं आहे. बाकीचं काम आपलं 5 मधल्या मोत्यांवर आहे. आता इथे परत 5 अबोली मोती, परत वरचे 2 सोडायचे. तिसऱ्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायचे. आता परत 5 अबोली कलरची मोती, हे बघा. आता इथे हे 2 आकार तयार झालेत आपले. आता ह्या आकारातल्या मधल्या 5 मधल्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. आता इथे शंकरपाळ्यासाठी आपण आकार तयार करणार आहोत किंवा चौकोनासाठी. तर आधी 2 अबोली कलरचे, नंतर 3 क्रीम कलरचे असे 5 मणी घातलेत मी. मग ह्या 7 मधल्या मोत्यातून क्रीम कलरच्या मोत्यातून बाहेर यायचं आहे. आता इथे परत 3 क्रीम कलरचे मोती, आणि 2 अबोली कलरचे मोती. हे साईडला जे खाली 5 आहे त्याच्या मधल्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. बघा, अशा स्टेप करत ही महिरप पूर्ण करायची. आता हे मी ही स्टेप केली. मग आता काय येणार माझं, हे खालचं येणार. त्याच्यानंतर मी 2 आबोली, 3 क्रीम कलर असे घालून वरती जाणार. असं करत हे आपल्याला डिझाईन पूर्ण करायचं आहे. हे बघा, मी ती शंकरपाळा पूर्ण करून घेतला आहे. तर आता समजा तुमची महिरप जर पूर्ण झाली तर त्याचा शेवट कसा करायचा ते तुम्हाला सांगते. आता सुरुवातीला मी 5 अबोली कलरची मोती घेते.
आता हे साईडला जे 5 आहे त्याच्या मधल्या मण्यातून खाली यायचं आहे. आपल्याला ना ही चौथी लाईन पूर्ण करून घ्यायची आहे. शंकरपाळ्यानंतर जी लाईन करायची आहे ना चौथी, ती आता आधी कंप्लीट करायची आहे आपल्याला. परत 5 आबोली कलरची मोती घातलेत मी. तर हे साईडला जे 5 क्रीम कलरचे होते त्याच्या मधल्या मोत्यातून मी सुई खाली आणते. परत 5 आबोली कलरचे मोती. हे साईडला जे 5 आहेत त्याच्या मधल्या मोत्यातून सुई खाली घ्यायची. आता इथे 6 येणार आहेत. 2 आबोली, 1 क्रीम आणि 3 आबोली. हे खालचे 3 सोडायचे. क्रीममधून वरती यायचं आहे. ते 5 आबोली कलरचे मोती घालते. आता हे बघा, आपल्याला एकदम 7 मण्यातून बाहेर जायचं आहे. आपली ही शंकरपाळ्याची चौथी लाईन कंप्लीट झाली. हे बघा, मी परत मोजून दाखवते तुम्हाला. पहिल्या शंकरपाळ्यात किती येणार? 1 2 3 4. 4 नंतर इथे आपला पहिला शंकरपाळ्याचं डिझाईन पूर्ण होणार आहे. परत दुसऱ्यासाठी 1 2 3 4. इथे आपलं डिझाईन कंप्लीट झालं आहे. आता हे बघा, 1 2 3 4 ही चौथी लाईन चालू आहे. तर आपण आता 7 मण्यांमधनं एकदम बाहेर निघणार आहोत. आता हे बघा, हे आधीचे जे 5 मोती आहेत ना त्याच्यातल्या मधल्या मोत्यातून आणि नंतर त्याच्या वरचे 6 मोती, अशा 6 मोत्यातनं बाहेर पडायचं आहे. 6 म्हणजे एकूण 7 मोती येणार आहेत. हे बघा, तर इथे परत 5 आबोली कलरची मोती घालायची. वरतून 2 सोडायचे, मधल्या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची. आता इथे फक्त 5 मोती घालून इथे गाठ मारून घ्यायची. इथे माझा दोरा संपलाय. मी आधी तो जोडते आणि तुम्हाला त्याचा शेवट इथे नेमका कसा करायचा आहे ते सांगते. मी दोरा जोडून घेतलाय. आता हे बघा, एकदम शेवटची स्टेप चालू आहे आपली बंद करण्याची. आता इथे मी 5 मोती घातलेत. आता हे साईडला जे 5 मोती आलेत त्यातल्या मधल्या मोत्यातून आधी बाहेर निघायचं आहे. हे बघा, फक्त ही स्टेप आपल्याला इथे एवढी एक्स्ट्रा करायची. म्हणजे शंकरपाळा झाल्यानंतर ही चौथी लाईन पूर्ण केल्यावर फक्त वरतून 5 मोती घालून बंद करायचं आहे. आता इकडे खालच्या दिशेने मी सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. म्हणजे इथे आपल्याला आता ही स्टेप न करता इथे दोरा तोडून घ्यायचा आहे. आता मी इकडे साईडला नेऊन परत वरती गाठ मारणार आहे. हे बघा, सुंदर असं आपलं महिरपीचं डिझाईन तयार झालं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, तसेच जास्तीत जास्त शेअर करा. परत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.